हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद कायम राहो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. अक्षय म्हणजे जे कधीच संपत नाही, ज्याचा कधी क्षय होत नाही. आणि माझ्यासाठी एक अक्षय गोष्ट म्हणजे तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट, जो कायम माझ्यासोबत राहील आणि राहो अशी अपेक्षा ठेवते मी. कारण तुम्ही माझ्या व्हिडिओजला भरपूर प्रेम देता, तुम्हाला खूप माझे व्हिडिओ आवडतात, तुम्ही छान छान कमेंट करता आणि तुमच्या ह्या सपोर्टची, प्रेमाची मला खरंच खूप गरज आहे आणि शेवटपर्यंत राहील. कारण तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. तर चला, नेहमीप्रमाणे माझा दिवस माझ्या स्किन केअरपासून चालू झालेला आहे. मी विचार केला होता, की मी खूप लवकर उठणार आणि ज्या दिवशी मी असा विचार करते ना, की खूप लवकर उठणार, त्या दिवशी मी खूप लेट उठते. आणि मला असं वाटतं ना, की हे प्रत्येक आपल्या लेडीजच्या बाबतीत होत असेल असं मला वाटतं. आपण ज्या दिवशी ठरवतो ना, की आज सण आहे, आपल्याला खूप लवकर उठायचंय, उद्या सकाळी खूप लवकर उठून कामं वगैरे उरकायच्यात आणि नेमकी त्याच दिवशी उशीर होतो. कारण सणासुदीच्या दिवशी ना आपल्याला घरातली भरपूर काही कामं उरकून घ्यायची असतात. पुन्हा जेवण वगैरे बनवायचं असतं. आपण सणाच्या दिवशी काहीतरी स्पेशल असे जेवण वगैरे बनवतो आणि म्हणूनच मी विचार करून ठेवला होता, की सकाळी एकदम पहाटे 5:30-6 वाजता उठेन आणि माझी सगळी घरातली कामं उरकेन आणि मग मी निवांत माझं छान असं पुरणपोळीचं जेवण बनवेन किंवा मग पुरी भाजी बनवेन असा मी विचार केला होता. पण अगदी तसं काहीच झालं नाही. मी खूप लेट उठले. एकदम म्हणजे 7:30-8 वाजता मी उठले आणि त्याच्यानंतर मग मला हेअर वॉश वगैरे पण करून घ्यायचा होता. तर छान फ्रेश वगैरे झाले आणि इथे छान किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला होता मी आणि त्यानंतर अन्नपूर्णेची पूजा करायला घेतली होती. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. ते म्हणजे अन्नपूर्णा म्हणजे अन्न देणारी देवी. आपल्या घरात कधीही अन्नाची कमतरता होऊ नये यासाठी तिची पूजा केली जाते. अक्षय म्हणजे न संपणारी गोष्ट. म्हणूनच घरात अन्न, धान्य, समृद्धी कधीच कमी पडू नये अशी प्रार्थना देवीला केली जाते. अन्नपूर्णेसोबतच आपण आपल्या गॅसची सुद्धा पूजा करायची असते ह्या दिवशी. कारण याच्यावरच आपल्या पूर्ण घराचं जेवण शिजत असतं. पूर्वी चुलीची पूजा केली जायची. आज त्याचं रूप म्हणजे आपला हा गॅस. अन्नपूर्णा देवीची कृपा कायम राहावी आणि घरात अन्नाची कमतरता कधीही भासू नये. म्हणून या दिवशी गॅसचं सुद्धा पूजन केलं जातं. हा गॅस फक्त वस्तू नाहीये, तर आपल्या घरच्या अन्नाचा एक आधार आहे. यावरच आपल्यासाठी रोज प्रेमाने जेवण बनतं. म्हणूनच कृतज्ञतेने आणि अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादासाठी आज आपण गॅसचं पूजन करायचं असतं. अगदी लहान असल्यापासून ना मला आपले जे सण आहेत मराठी, त्या सणांचं महत्त्व अगदी लहानपणापासून आमचे पप्पा आम्हाला सांगत आले, की आपले जे सण असतात, आपले जे महत्त्वाचे सण असतात, त्या दिवशी लवकर उठायचं, रांगोळी काढायची. आमचे पप्पा सगळ्यात लवकर उठून पूर्ण अंगण वगैरे स्वच्छ करायचे, ओटा स्वच्छ करायचे आणि त्यानंतर मला उठवून सगळी रांगोळी वगैरे काढायला लावायची आणि त्यामुळेच ना ही सवय माझ्यामध्ये पहिल्यापासून आहे. आणि मला स्वतःला पण त्या गोष्टी आवडतात करायला आणि ही आवड मला त्यांच्यापासूनच लागलेली आहे. कारण लहानपणापासून जेव्हा पण सण असायचे, तेव्हा लवकर उठायचे एकदम 4-4:30 वाजता आणि ते पहिले मला रांगोळी काढायला लावायचे. आणि खरंच आपले जेव्हा पण सण असतात ना, तेव्हा असं वाटतं की लवकर उठावं. पण कधी-कधी आता त्या गोष्टी आपल्याकडनं होत नाहीत. त्यामुळे ना ह्या लहानपणाच्या गोष्टी मला आठवतात. तुम्हालाही आपल्या लहानपणाच्या गोष्टी अशा आठवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला असो, आजच्या दिवशी मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा असतो आणि त्यासाठी मी इथे मंगल कलश स्थापन करायला घेतला होता. आता हे वस्त्र मला एका ताईंनी कमेंट केली होती, की तुम्ही कुठून घेतलेलं आहे? तर हे वस्त्र मी जिथून पण माझ्या देवाच्या सगळ्या वस्तू घेते ना, तर तिथनंच घेतलेलं आहे. ऑनलाईन वगैरे नाही घेतलेलं. ऑनलाईन सुद्धा मिळतात. तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याच्या लिंक ज्या असतील त्या टॅग करेन, म्हणजे प्रॉडक्ट टॅग करेन. ह्या सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला दिसतात ना माझ्या मंदिरातल्या, त्या सगळ्या मी ऑफलाईनच घेतलेल्या आहेत. तुम्ही विचारलं होतं, की हे जे स्वामींचं सिंहासन आहे, तर ते सुद्धा मी ऑफलाईनच घेतलेलं आहे शॉपमधून. मी देवाच्या सगळ्या वस्तू जेवढं जेवढं पण काही सामान असेल किंवा देवाच्या मूर्त्या असतील, तेवढ्या सगळ्या ऑफलाईन माझ्या इथे एक शॉप आहे. तिथूनच मी घेत असते. दुसरीकडून कुठून घेत नाही. मला आवडत पण नाही दुसरीकडे. मी खूप ठिकाणी फिरते आणि शेवटी जाऊन तिथेच आणि हे जे वस्त्र आहेत ना, त्यांची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि मला असं वाटतं, की ऑनलाईन सुद्धा छानच मिळतील. मी एखाद दिवशी ऑनलाईन सुद्धा ट्राय करेन, कशा येतायत वगैरे मी बघेन.
ज्या माझ्या देवघरातल्या घंट्या आहेत ना, तर त्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. बाकी सगळ्या गोष्टी मी ऑफलाईनच घेत असते, देवाच्या ज्या पण काही गोष्टी असतील त्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय कलशाची स्थापना करून त्याची पूजा करायची असते आणि हीच मी पूजा आज करून घेते आणि ह्या कलशामध्ये ना मी तांदूळ भरलेत पूर्ण काठोकाठ. कारण तांदूळ म्हणजे अन्न आणि समृद्धीचं प्रतीक आणि वर्षभर आपल्याला अन्नाची कधीच कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते. त्यावर मी स्वस्तिक काढून घेतलंय आणि साईडला 5 बोटं उठवून घेतली आहेत. त्यानंतर आपल्याकडे जी पण काही नाणी असतील तर ती नाणी ठेवून घ्यायची आहेत. त्यावर ठेवलेली नाणी ही धन आणि भरभराटीचं प्रतीक आहेत. त्यावरती मी धणे वाहून घेतेय. धने का तर आजच्या दिवशी धनाची पूजा करणं खूप महत्वाचं आहे. कारण धने हे सुख समृद्धीचं प्रतीक आहे. आणि त्यासोबतच मी अजून एका गोष्टीची पूजा करत असते ते म्हणजे हे कमळगट्ट्याचे मणी, गोमती चक्र आणि ह्या कवड्या. ह्या सगळ्या गोष्टींची पूजा मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी करत असते आणि ते मी माझ्या तिजोरीमध्ये ठेवत असते. आज अक्षय तृतीया आहे त्यामुळे मी ते बाहेर काढलेत आणि त्यांची सुद्धा इथे पूजा करून घेणार. आपण जेव्हा ह्या गोष्टी आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो तेव्हा लाल कपड्यामध्ये थोड्याशा अक्षदा, हळदी, कुंकू वाहून ते आपण तिजोरीमध्ये ठेवायचे असतात. आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मी त्यांची पूजा करून घेतलीये. आणि घरात नेहमी भरभराटी आणि सकारात्मकता राहावी, त्यासोबतच घरामध्ये सुख, समृद्धी, धनाची वाढ कायम राहावी, त्यासाठी या सगळ्या गोष्टींची पूजा करणं खूप गरजेचं असतं. आणि हा अक्षय कलश आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अशाच पद्धतीने स्थापन करून त्याची पूजा केली गेली पाहिजे. आणि यावर्षी आज पहिल्यांदाच घरामध्ये आंबे आलेले आहेत. यावर्षीचा पहिला आंबा आहे घरामधला, तर तोच मी देवांना इथे अर्पण करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी माझी पूजा इथे करून घेतलेली होती. तर आजची ही माझी पूजा आणि आज माझा हा उंबरठा कसा सजलेला आहे आजच्या दिवसासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. घरामध्ये दुसरं कोणीही कामाला मदतीला नसतं, तरीही माझी काही अर्धी कामं होत असतात. कारण अहो नेहमीच असतात माझ्या मदतीला आणि मी माझी सगळी पूजा, बाकीच्या गोष्टी उरकेपर्यंत त्यांनी इथे छान कुकर वगैरे लावून ठेवले होते. आणि ते जेव्हा घरामध्ये असतात ना, तेव्हा मला छोट्या-छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायची काही गरज नसते, कारण ते ऑलवेज तिथे असतात. तर चला आज काही रस पुरीचा वगैरे बेत आहे, त्यामुळे म्हटलं चला आज लवकरच जेवण बनवायला सुरुवात करूया. सकाळी-सकाळी छान अशी मस्तपैकी पूजा वगैरे करून झालेली आहे आणि त्यासोबतच मूड सुद्धा तितकाच फ्रेश झालाय आणि त्याच मूड सोबत मी आज जेवण बनवायला घेतलं होतं. आज जेवणामध्ये मी रस, पुरी, डाळ, भात, भजी वगैरे करणार होते. आता अहोंनी कुकर वगैरे लावूनच ठेवले होते. त्यासाठी मी आता इथे सगळं छान तयारी वगैरे करून घेतली जेवणाची आणि आदल्या दिवशीच जाऊन आम्ही असे आंबे वगैरे घेऊन आलो होतो. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्हाला नेहमी माझ्या पप्पांचे आंबे खायला भेटतात. म्हणजे पप्पा पाठवतात दरवर्षी आंबे. पण आदल्या दिवशीच जाऊन मी आंबे घेऊन आले होते. म्हणून म्हटलं चला आधी ह्याच आंब्यांचा रस वगैरे करून घेऊया. कारण हे परत खराब होऊन जातील. कारण मी भरपूर असे पिकलेले आंबे घेऊन आले होते. तर आंबे मी आधी ना असे पाण्यात बुडवून ठेवते, जेणेकरून त्याच्यातली जी पण काही हीट वगैरे आहे ना, ती थोडीफार अशी कमी होईल. अर्धा पाऊण तास असे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे जेव्हा पण आपण आमरस करतो. आणि 1-2 दिवसापूर्वी ना मी नर्सरीमध्ये गेले होते, तर तिथूनच हे दह्याचं भांडं घेऊन आले होते. मी विचार करत होते की ऑनलाईन मागवू का? पण नंतर विचार केला की नको, मी आलेच आहे इथे नर्सरीमध्ये, तर हे भांडं घेऊनच जाईन. आणि म्हणून म्हटलं चला आता हे तुमच्यासोबत शेअर करेन आणि खरंच खूप छान आहे हे. मी एकदा घेतलं होतं असंच भांडं एक आणि ते खूप स्वस्त होतं. मला असं वाटतं की 70-80 रुपयाचं काहीतरी होतं तेव्हा घेतलेलं. मी खूप 2-3 वर्षापूर्वी घेतलं होतं ते. आणि त्यामध्ये ना दहीच नीट लागत नव्हतं आणि मग मला असं वाटायचं की ह्या भांड्यांमध्ये दहीच नीट लागत नाही आणि म्हणून मी ते वापरायचंच बंद केलं होतं. पण यावेळेस मी असा विचार केला की चला पुन्हा एकदा घेऊन बघूया. जर लागलंच छान दही तर घरामधलं दही खायला होईल. कारण आपण ज्या गोष्टी घरामध्ये बनवतो ना त्यांची टेस्ट काहीतरी वेगळीच असते. आता आपण जेव्हा पण काही मातीची भांडी वगैरे घेतो ना, ती सगळ्यात आधी अशी धुवून छान पाण्याने भरून ठेवतो भिजत. यामुळे ना भांडं थोडं ओलावा घेतं आणि त्यातला जो पण काही वास वगैरे असतो कच्चा मातीचा वगैरे, तर तो निघून जायला मदत होते आणि ते वापरायला तयार होतं आणि त्यामुळे त्यात लावलेलं दही सुद्धा एकदम छान घट्ट आणि चविष्ट होतं. या भांड्यांमध्ये ना मी खूप कमी वेळेला दही लावलेलं आहे. खूप कमी वापरलेलं आहे हे भांडं.
पण आता यावेळेस बघूया कसं दही जमतंय. आता इथे मी आमरस तयार करायला घेतला होता आणि ही आंब्याची जी सालं आहेत ना, ती मला अशीच काढायला आवडतात. अशा आंब्या हाताने पिळून वगैरे नाही आवडत. आणि त्याने काय होतं ना, म्हणजे आंबा जो आहे तो वेस्ट पण नाही जात. अशा पद्धतीने जर आपण साली काढून घेतल्या त्याच्या तर, असं मला वाटतं. म्हणून मी असे त्याच्या साली वगैरे काढून घेत असते. कोणाकोणाला ना आंबे खूप गरम पडतात ह्या दिवसामध्ये. जास्त असे आंबे वगैरे खाल्ले की पिंपल्स येतात किंवा फोड येतात. तर जेव्हा आपण असे आंबे आपण खातो ना, तर ते असे डायरेक्ट खात जाऊ नका. अर्धा तास, पाऊण तास असे पाण्यामध्ये ठेवायचे. असं थंड पाणी असेल, तर त्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर मग तो आंबा कापून खायचा असतो. ज्यामुळे त्याची जी पण काही हीट असते, गरमी असते, तर ती पूर्णपणे अशी कमी होते आणि त्याच्यामुळेच त्याचा आपल्याला त्राससुद्धा कमी होतो. कधी-कधी होतं ना, की ज्यांना त्रास होतो आंबे खाल्ल्यावरती, तर ते आंबे खातच नाहीत. तर तुम्ही असं करून बघा, खरंच फरक पडतो अशा गोष्टीने आणि तुम्ही ते तुमचे सीझनचे आंबे खरंच नक्की खाऊ शकता आनंदाने. तर आता इथे मी सगळा पल्प वगैरे काढून घेतला होता आंब्यांचा आणि आज मी पहिल्यांदा माझ्या फूड प्रोसेसरचं जे ज्युसर आहे, त्याच्यामध्ये मी हा आंब्यांचा ज्यूस बनवणार होते. आणि हे जे भांडं आहे ना, ते बऱ्यापैकी असं हाईट आहे त्या भांड्याला. त्याच्यामुळे सगळी जे पण काही आंबे मी कापले होते, पल्प काढला होता, तर तो सगळा त्याच्यामध्ये बसला छान. त्यामध्ये मी अशी साखर टाकून घेतली आणि थोडंसं दूध आणि सुंठ पावडर. मी दूध जास्त नाही टाकत. मला जास्त असा पातळ आमरस नाही आवडत. थोडासा असा घट्ट असेल ना, थोडा थिक असेल, तर जरा छान वाटतो पुरीसोबत वगैरे खायला. आता मी इथे छान असा आमरस माझा तयार करून घेणार आहे. तुम्हाला दिसतंय. ह्या फूड प्रोसेसरचा एकच डिसएडव्हांटेज आहे, तो म्हणजे खूप आवाज देतो. तुम्हाला इथं दिसलंच असेल, की किती आवाज येतो त्याचा. पण ठीक आहे, चला असो, काम आपली पटापट होतात, त्याच्याशी मतलब आहे. 2-1 मिनिटाचा आपण आवाज तर सहन करूच शकतो. इथे बघताय तुम्ही इतका छान ज्यूस तयार झाला होता, म्हणजे आमरस तयार झाला होता आणि त्यात जर हापूस आंबे असतील, तर मग त्याची काही गोष्टच वेगळी असते. आणि ह्या आंब्यांचं आणि माझं नातं काहीतरी वेगळंच आहे. कारण जेव्हा पण मला आंबा दिसतो, तेव्हा मला माझ्या पप्पांची आठवण येते. कारण पप्पांनी आम्हाला एवढे फ्रूट खायला घातलेत लहानपणापासून, की बस रे बस. जसे की आपले सगळ्यांचेच आई-वडील घालत असतात. पण एक आठवण असते ना एका गोष्टीची आपल्याला, की ह्या गोष्टी बघून म्हणजे आपल्याला आपल्या आई-वडिलांची आठवण येते. तसंच मला आंबे पाहिले, की माझ्या पप्पांची आठवण येते आणि मला आज माझ्या पप्पांची भरपूर आठवण येत होती. पण ठीक आहे, चला असो. त्यासोबतच मी इथे छान पुऱ्या वगैरे करून घेतल्या होत्या. आमरस आणि पुरीचा बेत असेल, तर काय म्हणायचं. बापरे! म्हणजे ना पुऱ्या बघून आणि आमरस बघून असं झालेलं, की कधी जेवतोय आणि कधी नाही. तर चला पुऱ्या एकीकडे बनतच राहतील. आता तुम्हाला माहितीच आहे, की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्या कमेंट्सला उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते माझ्या व्हिडिओजमधून. कारण मला कमेंटवरती असं जाऊन रिप्लाय करण्यापेक्षा असे व्हिडिओजमधून रिप्लाय द्यायला आवडतात. तर एका ताईंची कमेंट होती, की "तू हे शू रॅक बाहेर का नाही ठेवत?" आता तुम्हाला मी दाखवते. कारण माझी पण खूप इच्छा आहे, की हे शू रॅक मी बाहेर ठेवू. पण आता इथे तुम्ही बघू शकताय, की माझ्या घराच्या बाहेर, डोअरच्या बाहेर की किती जागा आहे, किती स्पेस आहे. कारण फ्लॅट एकदम चिटकून आहे. इथे तुम्ही बघताय ना, की उंबरठे सुद्धा जॉइन आहेत आमचे. बाहेर अजिबातच जागा नाहीये. हे माझ्या बाजूचा फ्लॅट आहे ना, तर तो बंद आहे पूर्णपणे आणि मी तिथे पण शू रॅक नाही ठेवू शकत किंवा इकडे ह्या साईडला पण नाही ठेवू शकत कारण तिथे राहतात लोकं. आणि समोर माझ्या स्टेअर आहे, जसं तुम्हाला दिसतच असतं माझ्या व्हिडिओमध्ये. आता मला सांगा, इथे मी कुठे शू रॅक ठेवू? आणि माझी खरंच खूप इच्छा आहे, की मला असा स्पेस मिळावा ना कुठेतरी, की मी असं माझं शू रॅक छान बाहेर ठेवीन. छान एंट्रन्स तयार करेन. मला खूप आवडतं असं. पण ठीक आहे, चला असो, आता माझ्याकडे तो स्पेस तर नाहीच आहे. कारण मला पहिल्यापासून असं होतं, की माझा एक छान असा एंट्रन्स असावा. पण ठीक आहे, कधी-कधी काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात. पण बघू, देवाची आणि तुमची साथ माझ्यासोबत असेल, तर ती पण गोष्ट नक्कीच शक्य होईल. तर आता इथे छानपैकी मी नैवेद्याचं ताट तयार केलं होतं आणि इथे मी एक रील शूट करत होते. तेच मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथे छानपैकी मी देवाला नैवेद्य वगैरे अर्पण करून घेतला होता. तर चला, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.